startling incident in the Shirur area of Pune. A group of criminals were posing as police officer and attempted to defraud an individual by demanding nearly rupees 15 lakhs for a vehicle sale. The victim, unable to meet this exorbitant demand, had his mobile phone and cash seized by the suspects. Following this distressing experience, the victim filed a complaint at the Shirur police station. Let's gather more details of this case from the Superintendent of Police, Pankaj Deshmukh. बारामती तालुका पोलीस स्टेशन अंतर्गत एक कारवाई झाली आहे ज्याच्यामध्ये 3 आरोपी आहेत त्यांना अटक करण्यात आला आहे आणि त्यांच्याकडून सुद्धा 2 गावठी पिस्टल हे हस्तगत करण्यात आलेले आहेत। ह्याच्यामध्ये 3 आरोपी जे अटक करण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये संतोष लक्ष्मण भंडलकर राहणार वडगाव निंबाळकर राहणार पंढरे तालुका बारामती तालुका, दूसरा सुरेश अशोक रागपसरे राहणार कुंजीरवस्ती मांजरी म्हणजे पुणे शहराला लागून आणि तिसरा शेखर सुभाष शिंदे राहणार सांगवी तालुका बारामती, ह्या 3 व्यक्तींना आम्ही अरेस्ट केलेला आहे। यामध्ये यांनी पोलीस असल्याची बतावणी केली आणि त्या फिर्यादीस कारमध्ये घेऊन जात होते आणि त्याच्याकडनं तू पैसे दे, तू चोरीचा माल घेतलाय अशी सगळी त्यांना बतावणी केली आणि तुला पोलीस स्टेशनला घेऊन आम्ही जाणार आणि आम्हाला 15 लाख रुपये दे असं सगळं त्यांनी केली आणि जेव्हा फिर्यादीने आरडाओरड केली तेव्हा त्याला गावठी पिस्टल दाखवण्यात आली आणि मग ह्याच्यातनं गुन्हा दाखल केला आणि ते वेपन्सही रिकवर करण्यात आलेले आहेत। हा तपासाचा भाग आहे मॅडम, तो जसा तपास निष्पन्न होईल तसा आम्ही आपल्याला शेअर करू। सदर आरोपींचं क्रिमिनल रेकॉर्ड आहे का याच्यामध्ये? ह्याच्यामध्ये ह्या आरोपींचं क्रिमिनल रेकॉर्ड आहे। ह्यांच्यावर यवत, टेंभुर्णी, वडगाव निंबाळकर, सातारा, लोणंद म्हणजे पुणे जिल्हा, सातारा जिल्हा आणि पुणे शहर ह्या दोन्ही 3 घटकांमध्ये बऱ्याच प्रमाणावर गुन्हेसुद्धा दाखल आहेत।